मित्रांनो नमस्कार, मी मच्छिंद्र टिंगरे। आत्ताचा हा जो व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये जो तुम्ही वरचा फोटो बघताय, या फोटोचा विषय अतिशय संवेदनशील आहे। या फोटोमध्ये दिसणारी ही जी महिला आहे आणि या महिलेबरोबर तिचं जे बाळ आहे, त्यांच्यावरती खूप काही प्रसंग बेतलेला आहे। सगळेच व्हिडिओ हे मनोरंजनासाठी नसतात किंवा TRPसाठी, लाईक फॉलोसाठी नसतात। मित्रांनो, तुम्हाला हा जबाबदारीनं व्हिडिओ बघावा लागेल आणि तुम्हाला कामही करावं लागेल। काय आहे विषय, तर साधारणतः 3 दिवसापूर्वी करण कोळी नावाचा एक जो माझा मित्र आहे, त्या मित्रानं रात्रीचा मला फोन केला आणि त्यानं मला असं सांगितलं की साहेब, एका महिलेला मी मदत केली आणि त्या महिलेच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे आणि तिच्या मागं ती एका बांद्र्याच्या आसपास कुठंतरी एका ब्रिज खाली ती थांबलेली होती आणि तिच्या मागं काहीतरी चुकीच्या प्रवृत्तीचे लोक लागलेली होती आणि बहुतेक त्या मुलीला ते छेडछाड करत होते, ह्या महिलेला। आणि ही गोष्ट माझ्या लक्षात आल्याच्या नंतर मी तिथं धाडसानं गेलो आणि तिला बोलण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस ती थोडंफार बोलायची आणि नंतर विसरून जायची। अशी गोष्ट लक्षात आल्याच्या नंतर ह्या आपल्या गावाकडच्या पोरानं, करण कोळीनं, तिला गाडीवरती बसवलं आणि तुला कुठं जायचं सांग असं सांगितलं। मुळात ही जी मुलगी आहे, ही जी महिला आहे, ही मुंबईची नाही आहे, पहिली गोष्ट। आणि मग हा करण कोळी तिला वाकोला पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन गेल्यावरती लक्षात आलं की हिचा काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे आणि मग जिथं ते पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये तिला लगेच त्यानं घेऊन गेला। आता पोलीस स्टेशनमध्ये काय घडलं हे महत्त्वाचं नाही, मी ते शेवट सांगतो। महत्त्वाचा विषय काय झाला की ज्या वेळेस या करण कोळीनं तिच्याकडून तिच्या बहिणीचा नंबर मिळवला आणि बहिणीशी बोलणं झालं, त्याच्यानंतर मीही तिच्या बहिणीशी बोललो, त्यावेळेस असं लक्षात आलं की यांना सख्खे नात्याचे माहेरचे लोक कोणच नाहीत आहे। दुसरा विषय असा की म्हणजे आईवडील नाहीत, भाऊ नाही वगैरे कोण नाही। दुसरा विषय असा की ह्या फोटोमध्ये जी दिसणारी ही महिला आहे, हिच्या नवऱ्याचा मृत्यू गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी झालेला आहे आणि त्याचा गंभीर परिणाम हिच्या डोक्यावरती झाला आणि नंतर ज्या सासरच्या लोकांकडून सपोर्ट मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही। दुसरी गोष्ट अशी झाली की हिचा नवरा मेल्याच्या नंतर प्रॉपर्टीच्या हिशोबाने काही सासरमध्ये वाद होऊ लागले, हिच्या डोक्यावरती गंभीर परिणाम झाला आणि ती घर सोडून बाहेर पडाली। त्यावेळेस तिचा हा मुलगा तिच्याबरोबर होता। साधारणतः 15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे। आता ह्या महिलेच्या डोक्यावरती खूप तणाव आहे, ती बोलत नाहीये किंवा त्या वेगळ्या पद्धतीने। आता वाकोला पोलिसांनी तिला तिथल्या एका महिला सुधारगृहामध्ये ठेवलेला आहे, पण हा मुलगा बेपत्ता आहे। हा जो मुलगा आहे तो बेपत्ता आहे आणि त्या मुलाचं काय झालंय त्याची ना मिसिंगची तक्रार आहे, कारण कोणी दिलीच नाही, कारण हे कोणाला माहीतच नव्हतं। आत्ता ह्या 2 दिवसापासून ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी समजत आहेत त्यावेळेस हे सगळं पुढे येतंय, परंतु हा मुलगा गायब आहे। ही महिला आता एका सध्या महिला निराधार केंद्रामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, पण या मुलाचा तपास नाही आहे। असं सांगितलं जातं की हा मुलगा पुण्यातून गायब असावा आणि ही महिला वेळाच्या भरात का होईना परंतु ती त्याला शोधत मुंबईपर्यंत गेलेली होती। मुंबईत गेल्याच्या नंतर तिच्यावरती अनाबाका प्रसंग घडणारच होता। तेवढ्यात हा करण कोळी नावाचा जो तरुण आहे, जो गावातनं तिथं टॅक्सी चालवण्यासाठी, कार चालवण्यासाठी गेलाय, त्याच्याही लक्षात आलं, त्याने रिस्क घेतली। अर्थात त्याने घेतलेली रिस्क त्याला खूप महागात पडली, खरं सांगायचं म्हणजे। कारण त्यानं ज्यावेळेस मला फोन केलेला होता त्यावेळेस पोलिसांनी, वाकोला पोलिसांनी ह्या करण कोळीलाच प्रचंड त्रास दिलेला होता की तू इकडं तिला घेऊन कशासाठी आला, तुझ्याबरोबर ही कसं काय होती, तूच तिचं काहीतरी केलं असेल, तू तिचं काहीतरी बरं वाईट केलं असेल, असे आरोप केले। अक्षरशः तो घाबरून गेलेला होता, परंतु त्यानं धीर सोडला नाही, त्यानं पुन्हा माहिती काढली। पण सांगायच्या याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत। एक तर एखाद्या अशा पद्धतीनं महिला जर एकटी रात्री अपरात्री असेल आणि तिला चांगल्या भावनेनं मदत करणारं जर कोण असेल आणि त्यांना जर अशी पश्चातापाची वेळ येणार असेल तर पोलिसांना माझं हे सांगणं आहे की तुम्ही अशा लोकांना किमान चांगली ट्रीटमेंट द्या। एखादा माणूस महिलांवरती अत्याचार करून तिला पोलीस स्टेशनला घेऊन जाईल का, एक कॉमन सेन्सची अक्कल असलेली गोष्ट आहे, परंतु तिथं कोणतरी वाकोला पोलीस स्टेशनमध्ये मुंडे नावाचा कोणतरी अतिशहाणा असावा। आता त्याच्याबद्दल मी माहिती नंतर घेतो आणि सांगतो, पण आत्ता तुर्तास आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, प्रशासनापर्यंत, मुंबई पोलीस आणि पुणे पोलिसांपर्यंत हा व्हिडिओ जाणं गरजेचं आहे। आपल्याला ह्या मुलाचा शोध लावायचा आहे, कारण ह्याची अजून मिसिंगची तक्रारच नाही आहे। जर हा मुलगा कुठं भेटत असेल किंवा काय असेल तर मी पण माझ्या कमेंट बॉक्समध्ये किंवा
हा इथं स्क्रीनवरती नंबर देतोय, त्याच्यावरती तुम्ही संपर्क करा, कारण त्याची मावशी जी आहे ती माझ्या संपर्कात आहे. ते पण खूप साधे लोक आहेत, त्यांच्याबद्दल काहीच आपल्याला सांगता येत नाही. आपण सगळेजण मदत करूयात. आणि मी आत्ताच सांगितलं की हे प्रत्येक व्हिडिओ हा लाईक फॉलोअर्ससाठी नसतो. आपली जबाबदारी म्हणून तरी शेअर करा, किंवा तुम्हाला काय करता येईल ते करा. धन्यवाद.